everyone. Good morning to all my dear friends and students. I hope you are all fine and I hope you all do your study very well. If you have any doubt, please call me. Tell me. I will answer your questions as soon as possible. So, today we are going to learn English Balbharti textbook class 4 unit number 1st poem number 5th 6 on a serving men. सर्विंग काम करणारे, सर्व करणारे म्हणजे काम करणारे. या ठिकाणी अर्थ आहे सर्वंट, नोकर किंवा आपल्या घरामध्ये काम करणारे नोकर असतात त्यांना म्हणतात सर्विंग. मेन, मेन मीन्स द प्युलर फॉर्म ऑफ मॅन. वन सिंगल जर असेल तर मॅन आणि जर प्युलर फॉर्म आपल्याला हवं असेल तर आपण म्हणतो मेन. एक मॅन, अनेक मेन, माणसं, माणसे. सो द name of this beautiful poem is 6 on a serving men. Before we are going to learn this poem, I would ask some questions you. All of you have doubts in your mind. Curiosity about this nature, some things happening in your surrounding. तुमच्या मनामध्ये खूप सारे डाउट्स असतात. एखादं छोटं मूल जर असेल तर त्याला खूप वेगवेगळे क्वेश्चन्स असतात की हे असंच का, ते तसंच का, हे असंच का पाहिजे झालं, पाऊसच का पडतो, पावसात गारच का पडतात. मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं मोबाईल बंदच का होतो, चार्जिंगच का करायचे आहेत, आपण सकाळीच का उठतो, सूर्य रात्रीचा कुठे जातो, असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. आणि ह्या सगळ्या क्वेश्चनचे डाऊट्स तुम्हाला जर क्लिअर करायचे असतील, तुम्हाला ह्या क्वेश्चनचा आन्सर हवा असेल तर तुम्ही त्या काय करता, तुमच्या घरामध्ये जे अडल्ट पर्सन आहेत, मोठ्या व्यक्ती आहेत, टीचर्स आहेत, तुम्ही त्यांना हे क्वेश्चन पुटअप करता आणि हे क्वेश्चन पुटअप केल्यानंतर तुम्हाला या क्वेश्चन्सचे काय मिळतात, आन्सर्स मिळतात. म्हणजे आपल्या मनातले डाऊट्स आपण एकमेकांना काय करतो, क्वेश्चन्स विचारून क्लिअर करतो. तुम्हाला देखील आत्तापर्यंत जे काही मी टीचिंग केलेलं आहे, यू हॅव एनी डाऊट देन कॉल मी. आय विल आन्सर युअर क्वेश्चन्स ॲज सून ॲज पॉसिबल. जितकं मला पॉसिबल होईल तुम्हाला समजून सांगणं तेवढं मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही मला काय करायचं आहे, एक छोटासा कॉल करून तेवढं मला विचारलं तरी मी तुम्हाला व्यवस्थित ते समजून सांगणार आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू ब्युटिफुल पोएम 6 ऑन ए सर्विंग मॅन. यू ऑल हॅव युअर ओन बुक. प्लीज टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 10 and lesson number 5 6 on a serving man. First I will read the poem and then explain it line by line. So now I read the poem. I keep sick honest serving men. They taught me all I knew. Their names are what and why and when and how and where and who. I send them over land and sea. I send them east and west. But after they have worked for me, I give them all a rest. I let them rest from till 9 till 5. For I am busy then, as well as breakfast, lunch and tea, for they are hungry men. But different folk have different view. I know a person small, she keeps 10 million serving men who get no rest at all. She sends M abroad on her own affairs. From the second she opens her eyes, her 1 million's house, 10 millions various and 7 millions wise. Rudyard Kipling. The poet of this beautiful poem is Rudyard Kipling. Poet, कवी. या पोएमचे जे कवी आहे त्यांचं नाव आहे रुडियार्ड किपलिंग. ही इज अमेरिकन पोएट. सो लेट्स स्टार्ट. आय कीप सिक ऑनेस्ट सर्विंग मॅन. रुडियार्ड किपलिंग पोएट आपल्याला सांगतायत की आय कीप 6 ऑनेस्ट सर्विंग मॅन. माझ्याकडे किती सर्विंग मॅन आहेत, सर्विंग मॅन काम करणारे लोक, नोकर. माझ्या हाताखाली काम करणारे किती सेवक आहेत, किती नोकर आहेत, 6 म्हणजे 6. माझ्या हाताखाली काम करणारी 6 लोक आहेत. अँड दे ऑल ऑनेस्ट. ऑनेस्ट मीन्स प्रामाणिक. ते कसे आहेत, खूप प्रामाणिक आहेत. दे टॉट मी ऑल आय न्यू. ते प्रामाणिक आहेत म्हणूनच दे टॉट मी, ते मला सांगतात जे मला पाहिजे आहे, जे मला हवं आहे ते काय करतात, मी सांगितलेलं प्रत्येक काम ते माझं ऐकतात. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर असतं. मला जे हवं आहे, जे मला माहीत करून घ्यायचं आहे
ते सगळं ते काम माझं पूर्ण कंप्लीट करतात. आय कीप 6 ऑनेस्ट सर्विंग मॅन, दे टॉट मी ऑल आय न्यू. रुडियार्ड किपलिंग सांगतात की माझ्याकडे 6 ऑनेस्ट सर्विंग मॅन आहेत, 6 प्रामाणिक काम करणारे सेवक आहेत. आणि हे काम करणारे सेवक अतिशय प्रामाणिकपणे माझं काम, मला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत, पाहिजे आहे, ज्याची मला माहिती करून घ्यायची आहे, त्या गोष्टी ते मला काय करतात, सांगतात. टॉट सांगणे. देअर नेम्स आर, मग त्यांची नावं आहेत व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर अँड हू. मग त्यांची नावं काय आहेत? फर्स्ट नंबर आहे व्हॉट. व्हॉट मीन्स काय, क्यू. देन सेकंड नंबर आहे व्हाय. व्हाय मीन्स, व्हॉट मीन्स काय, व्हाय का, व्हेन केव्हा, हाऊ कसे, व्हेअर कुठे, अँड हू कोण. आपण एकमेकांना आपल्या मनातले जेव्हा डाऊट्स असतात, हे डाऊट्स विचारण्यासाठी ह्याच 6 शब्दांचा, हे WH वर्ड आहे, ह्या WH वर्डचा आपण काय करत असतो, नेहमी जास्तीत जास्त यूज करत असतो. आणि लेखकाकडे, ह्या पोएटकडे जे काही 6 सर्विंग मेन कामाला आहेत, जे ऑनेस्ट आहेत, आणि त्याच्याकडून किंवा या सर्व्हिसमेनकडून लेखकाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणजे हे सगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांनाच त्यांनी सर्विंग मेन म्हटलेलं आहे. ह्या WH वर्डलाच सर्विंग मेन म्हटलेलं आहे, जे WH वर्ड आहेत व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर अँड हू. देन नेक्स्ट स्टांजा, आय सेंड देम ओव्हर लँड अँड सी. आता लेखक पुढे पोएट म्हणतो की मी त्यांना कुठे पाठवतो, इन ऑल ओव्हर द अर्थ, पूर्ण पृथ्वीवर मी त्यांना फिरवतो. ओव्हर लँड अँड सी, जमिनीवर आणि समुद्रात. हे सगळे सर्विंग मेन माझं काम करण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, पूर्ण पृथ्वीवर ते फिरू शकतात. आय सेंड देम ईस्ट अँड वेस्ट, मी त्यांना ईस्ट आणि वेस्टला देखील पाठवू शकतो. नॉर्थ आणि साऊथ, लँड अँड सी म्हणजे पृथ्वी पूर्ण या अर्थवर मी त्यांना कुठेही पाठवू शकतो, कारण की ते ऑनेस्ट आहेत, सर्विंग मेन आहेत, काम करणारे आहे माझ्या हाताखाली, आणि ते माझं काम नक्कीच ऐकतात. बट आफ्टर दे हॅव वर्क फॉर मी, आय गिव्ह देम ऑल अ रेस्ट. बट आफ्टर दे वर्क फॉर मी, पण माझ्यासाठी काम केल्यानंतर मात्र आय गिव्ह देम ऑल अ रेस्ट, मी त्या सगळ्यांना काय करतो, रेस्ट देतो, आराम करायला सांगतो. आता मुलांनो, विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मेन आहेत हे काही खरे नाही आहेत. हे कसे आहेत, इमॅजिनेशन केलेलं आहे पोएटनी. व्हाय, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, हू हे सगळे WH वर्ड आहे, आणि ह्या WH वर्डलाच त्याने माणसं आहेत असं समजलं आहे. या ठिकाणी खरी ही माणसं नाही आहेत की ज्यांना रेस्टची खरंच गरज असते. या ठिकाणी फक्त इमॅजिनेशन केलेलं आहे. सो सेकंड नंबरच्या स्टांजामध्ये आपण पाहिलं की लेखक या पोएट या सर्विंग मेनला, की ज्यांचं नाव आहे व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर, हू, यांना तो पूर्ण पृथ्वीवर कुठेही फिरवू शकतो, कुठेही पाठवतो, त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून. आणि त्याच्यासाठी काम केल्यानंतर मात्र तो त्यांना काय करतो, आठवणीने रेस्ट देतो, आराम करायला सांगतो. देन नेक्स्ट स्टांजा, आय लेट देम रेस्ट फ्रॉम 9 till 5. तो म्हणतो मी त्यांना रेस्ट कधी देतो, आय लेट देम रेस्ट कधी देतो, फ्रॉम 9 till 5, 9 ते 5 या वेळामध्ये मी त्यांना काय करतो, रेस्ट देतो. फॉर आय एम बिझी देन. आणि ह्या वेळामध्ये तो रेस्ट का देतो, कारण की या कामामध्ये लेखक त्याच्या दुसऱ्या कोणत्या तरी कामामध्ये बिझी असतो. असं म्हटलं म्हणजे तुम्ही खूप लहान आहात. माणूस जो आहे हा माणूस सतत काही ना काही काम करत असतो, आणि तो जर त्याच्या कामामध्ये बिझी असला तर त्याला बाकीच्या कोणत्याही गोष्टी आठवत नाही. पण तो जर एखाद्या वेळेस रिकामा बसला तर त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स निर्माण होतात. आणि हे जे डाऊट्स आहेत तेच म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर, हू. आता 9 ते 5 या टायमिंगमध्ये लेखक त्याच्या कामामध्ये बिझी असतो, त्याच्यामुळे त्याला बाकीचे डाऊट्सच येत नाही. पण जेव्हा तो रिकामा असतो इतर वेळेस त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट्स येतात. आणि ह्या 9 ते 5च्या टायमिंगमध्ये लेखक काय करतो, मग त्याच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे तो ह्या 6 सर्व्हिसमेनला काय करतो, रेस्ट देतो. ॲज वेल ॲज आय ब्रेकफास्ट, लंच अँड टी फॉर दे आर हंग्री मेन. आता तो त्यांना की मी त्यांना ब्रेकफास्ट पण देतो, लंच पण करायला सांगतो, टीसुद्धा देतो, कारण की ते सुद्धा कशा आहेत, हंग्री मेन आहेत. सेकंड स्टांजामध्येच मी तुम्हाला सांगितलं की ही खरीखुरी माणसं नाही आहे. ह्या ठिकाणी फक्त इमॅजिनेशन केलेलं आहे की सर्विंग मेन आहे 6, ते माझ्यासाठी काम करतात, मी त्यांना आराम देतो, त्यांना मी कामासाठी ईस्ट अँड वेस्ट, लँड अँड सी कुठेही पाठवू शकतो. 9 ते 5 till ते आराम करतात, मी त्यांना ब्रेकफास्ट, लंच आणि टीसुद्धा देतो. बट डिफरंट फोक हॅव डिफरंट व्ह्यूज, आय नो पर्सन स्मॉल. पण लेखक म्हणतो की प्रत्येक व्यक्तीचे
फोक मीन्स माणसं. प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे व्ह्यूज वेगवेगळे असतात. एखादी पेन्सिल तुमच्या हातामध्ये दिली तर तुम्ही प्रत्येकजणाचा या पेन्सिलकडे बघण्याचा व्ह्यू वेगळा असतो. प्रत्येकाची या पेन्सिलकडे बघण्याचा विचार वेगळा वेगळा करतो. काही जण म्हणतो ही पेन्सिल मी घेऊन एका मित्राला जोरात मारेल, काही जण म्हणतो ह्या पेन्सिलला मी साळून 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 बारीक करेन शॉप करून, काही जण म्हणतात ह्या पेन्सिल मी छान हँडरायटिंग काढायला शिकेन. प्रत्येकाचे व्ह्यूज कसे असतात, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे असतात. प्रत्येकाची थिंकिंग पॉवर वेगवेगळी असते. आय नो अ स्मॉल पर्सन, आणि लेखक आता पोएट म्हणतो की मला एक छोटा पर्सन माहिती आहे. छोटा पर्सन म्हणजे तुम्ही छोटी मुलं, की या छोट्या मुलांच्या मनामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन असतात. इतके क्वेश्चन यांना पडतात की या क्वेश्चनचे कधी कधी त्यांच्या पॅरेंट्सला आणि टीचर्सला सुद्धा आन्सर देता येत नाही. खूप विचित्र प्रश्न कधी कधी काहीही विचारतात. शी केप 10 मिलियन सर्विंग मेन. आता जर अडल्ट असतील, आमच्यासारखे व्यक्ती असतील तर त्यांच्याकडे फक्त 6 ऑनेस्ट सर्विंग मेन कामाला आहे, 6च माणसं कामाला आहे. पण तुमच्यासारखी छोटी मुलं असतील तर त्या छोट्या मुलांकडे 10 मिलियन सर्विंग मेन कामाला आहे. 10 मिलियन 10 लाख सर्विंग मेन तुमच्याकडे काय असतात, कामाला असतात. म्हणजे एका अडल्ट व्यक्तीला, आमच्यासारख्या व्यक्तीला खूप कमी प्रश्न पडतात आणि तुमच्यासारख्या छोट्या मुलांना मात्र खूप जास्त काय पडतात, प्रश्न पडलेले असतात. हू गेट नो सर्विंग मेन आहेत. ह्या सर्विंग मेनला ही छोटी मुलं कधीही आराम करून देत नाही. आता लेखक या ठिकाणी पोएट सांगतोय की मी माझे जे सर्विंग मेन आहेत 6, त्यांना मी जेव्हा माझ्या कामात बिझी असतो तेव्हा मी ह्या 6 सर्विंग्स मेनला आराम देतो. तसं पाहायला गेलं तर छोट्या मुलांना काही कामच नसतं, नाही ऑफिसमध्ये जायचं असतं, नाही वेगळं काही काम असतं. मग त्यांच्या मनामध्ये सारखे वेगवेगळे प्रश्न चालू असतात आणि हे जे प्रश्न आहेत हे 10 लाख होतात, 10 मिलियन होतात जवळजवळ. आणि मग ह्या 10 लाख प्रश्नांना कधीही आराम करायला वेळ मिळत नाही. छोटी मुलं विचार करायचं कधी सोडत नाही. खूप सारखे क्वेश्चन विचारतच राहतात आणि मग ह्या क्वेश्चन जे आहे त्यांना कधी आराम करता येत नाही. अँड देन लास्ट स्टांजा. शी सेंड्स एम अब्रॉड ऑर ओन अफेअर्स. फ्रॉम द सेकंड शी ओपन्स हर आईज 1 मिलियन हाऊस, 2 मिलियन बेरियर्स अँड 7 मिलियन वाईज. शेवटच्या स्टांजामध्ये पोएट सांगतोय की जी तुमच्यासारखी छोटी मुलं आहेत किंवा ही पोएटची जी छोटी मुलगी दाखवली ही काय करते, ती तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून ती कोणत्याही ठिकाणी जाऊ शकते. मग ती त्यांना काय करते, सी सेंड्स हर देम अवे टू अदर प्लेसेस टू डू हर वर्क. ती तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून ती त्या मुलांना कुठे पाठवते, ॲब्रॉड म्हणजे दुसऱ्या ठिकाणी कामाला जायला सांगते आणि त्या ठिकाणी जाऊन तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळवायलाच लावते. फ्रॉम द सेकंड शी ओपन्स हर आईज. आणि क्षणार्धात हे प्रश्नांची उत्तरं शोधून आल्यानंतर सर्व्हिसमॅन जेव्हा ती पुन्हा तिचे डोळे उघडते, पुन्हा तिच्याकडे नवीन प्रश्न निर्माण झालेले असतात. तर त्याच्यामध्ये 1 मिलियन हाऊस असतात, 2 मिलियन्स व्हेरियास असतात अँड 7 मिलियन्स व्हाईज असतात. अशा प्रकारे या पोएममध्ये पोएटने मोठ्या माणसांना पडणारे प्रश्न आणि छोट्या मुलांना पडणारे प्रश्न याचं कंपॅरिझन केलेलं आहे. मोठ्या माणसांचे प्रश्न हे कमी असतात, त्यांना काही म्हणजे उत्सुकता कमी असते. तशी लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची खूप क्युरिओसिटी असते, त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. हे असं का घडतंय, मग ते किती वेळ घडेल, पृथ्वी कशी निर्माण झाली, आपण कसं जन्मलो, आपण कुठून आलो, इतके प्रश्न असतात. ह्या सगळ्या क्युरिओसिटीचं डिस्क्रिप्शन या पोएममध्ये रुडयार्ड किपलिंग यांनी केलेलं आहे. आय होप यू ऑल अंडरस्टँड दिस पोएम व्हेरी वेल. फॉर टुडेज होमवर्क यू ऑल रीड and write this poem in your notebook and learn and take a short video and send me. Okay, thank you.